रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मुलींनो, माझा व्हिडिओ मस्त असते, तुम्ही बघा जा. तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर सपोर्ट करा, नाही आवडला तर लाईक पण करू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय सीताराम. जय सीताराम. जय सीताराम. देवा परमेश्वरा ईश्वरा सगळ्याला सुखी ठेव. त्याच्या पाठीमागं माझ्या परिवाराला सुखी ठेव. त्यांच्या पाठीमागं मला सुखी ठेव. राम कृष्ण हरी. जय सीताराम. जय सीताराम. बघा, एक नवरा बायको आपलं खेडेगावात राहत असतात आणि त्यांना एकच मुलगा असतो आणि एक मुलगी असते. ते मुलगं लहानाचं मोठं होतंय, शिकून मोठा होतंय, बाहेरगावी शिकतो, डिग्री घेऊन घरी येतो, त्याला नोकरी मोठी लागते, त्याचं लग्न होतंय, चांगल्या घराण्यातली मुलगी भेटते. ती मुलगी एवढी चातुर असती ना, हुशार असती, घरामध्ये स्वयंपाक मस्त बनवती, घरामध्ये स्वयंपाक छान छान बनवती स्वयंपाक. आणि ती मुलगी ज्ञानी असते. ती मुलगी ज्ञानी असते. ज्ञानी म्हणजे कसं, तिला सद्गुरूचं ज्ञान भेटलेलं असते. सद्गुरूचं ज्ञान आणि जीवनामध्ये येऊन नक्कीच सद्गुरू करायचा, गुरु करायचा आपण गुरु, तरच आपल्याला पुढचा मार्ग मोकळा आहे. जीवनामध्ये येऊन गुरु करायचा म्हणजे गुरुकडून कानं फुकून घ्यायचे आपले. काय ते 5 मंत्र सांगतात तेवढंच ऐकायचं आणि त्या वचनावर आपण चालायचं. मग नंतर किती बी दुःख येऊ, जीवनात काटे येऊ, सुख येऊ, काय पण येऊ, आपली सहन करायची ताकद राहते. कशामुळं? सद्गुरूमुळं. सद्गुरूमुळं आपल्याला पुढं कसं जीवन जगायचं आणि कसं नाही ते आपल्याला कळतं. मुलींनो, ते आपल्याला कळतं. म्हणून सद्गुरू करायचं, गुरु करायचा. गुरु करणं म्हणजे आपला जन्माचा स्वार्थिक होते, जन्माचं स्वार्थिक होते. बघा, मग तशीच ती मुलगी गुरु केलेली होती, परी ते सासर घरी धनदौलत भरपूर होती, परी गुरु कोणीच केला नव्हता. गुरु कोणी केला नव्हता तर म्हणजे घरामध्ये धन दौलत म्हणजे शेती बाडी, नवरा नोकरी करायलेला त्या मुलीचा, सगळं चांगलं होतं. परी सगळं चांगलं असताना सध्या अधुरं त्यांचं जीवन होतं. जीवन अधुरं कसं की त्यांच्या घरामध्ये गुरु कोणालाच केलेला नव्हता. नाही सासूला, नाही सासऱ्याला, नाही आपल्याला नवऱ्याला गुरु कोणालाच केला नव्हता. म्हणून त्यांची जिंदगी अधुरी होती. मग अधुरी होती तर एक आपला साधू संत दरवाजात उभा राहिला. ताई, मला काहीतरी खायला द्या, मी लांबून आलो या, मला भूक लागली, मला ताण लागली, कोण दयाळू माझी ताई असेल तर मला खायला देईन, पाणी देईन. म्हणून सकाळी सकाळी आवाज मारला. त्या साधू संतांनी आवाज मारला तर ते 5 वर्षाचं होतं. तेव्हापासूनच त्यांनी संन्यास घेतलेला होता. ते आपलं कुठं बी गाव दिसन तिथं मुक्काम ठोकायचा आणि तिथं आपलं कोणाला बी मागून खायचं आणि मंदिरमध्ये जाऊन कीर्तन भजन करायचं. हे त्याचा व्यवसाय होता त्या सद्गुरूचा. म्हणजे सद्गुरूच म्हणायला पाहिजे. सद्गुरूच म्हणजे ते मागायला आलेला साधू संत, सद्गुरूच म्हणायला पाहिजे. तर ते म्हणला, ताई मला काहीतरी खायला देत आहे का, मला लय भूक लागली, ताण लागली. मग ती झाडू मारत होती ती लग्न झालेली मुलगी, म्हणजे त्यांची सूनबाई झाडू मारत होती. माया नाव होतं तिचं, माया नावाची मुलगी होती. ती होती 20 वर्षाची. 20 वर्षाची होती. 20 वर्षाची असताना तिला ज्ञान भरपूर होतं. तर मग
ही झाडू मारत होती, ही माया नावाची मुलगी. तर म्हणली, बाई हां थांबा जरा. ते म्हणला, जरा लवकर द्या ना मला. ते म्हणली, एवढी काय घाई आहे? ते म्हणला, लवकर द्या, मला भीती वाटायला लागली. तर ती म्हणली, एवढी काय घाई आहे? तर ते म्हणला, ते काय नाही म्हणला, गप्प बसला. आणि मग दोघंजण गप्पा मारत उभा राहिले. तर ती म्हणती, भीती कसली वाटते तुम्हाला? तर ते म्हणतं, भीती वाटत नाही म्हणजे मी तुम्ही सद्गुरू केलेला नाही आहे म्हणून मला तुमची भीती वाटते. ती म्हणते, असं कसं भीती वाटते या? मी तर सद्गुरू केलेला आहे. म्हणला, तुम्ही केलेला आहे पण तुमच्या घरच्यांनी केलेला नाही आहे. बरं म्हणली, मग आता काय करायला पाहिजे? तर म्हणली, आता काय करायला पाहिजे सद्गुरू नाही केला तर? तर म्हणलं, मग जीवन मग पुढचं कसं जायचं तुमचं? पुढचा रस्ता कसा जायचा? आज ना उद्या तर देवापुढं जायचंच आहे ना आपल्याला. देव म्हणतो, आता देवा घरी गेलं तर देव विचारतो, तू सद्गुरू केलता का? तर तुमच्या घरवाले काय म्हणते, कधी ना कधी देवापुढं जायचंच आहे ना. तर म्हणली, हो आमच्या घरात कुणीच गुरु केलेला नाही आहे, पण मी गुरु केलेला आहे. म्हणली, तुम्ही आहेत ज्ञानी म्हणून तर मला तुम्ही खायला द्यायलात, पाणी द्यायलात. तसं म्हणला, तुमच्या घरच्या लोकांना सांगा सद्गुरू करायला. मग आता भिक्षा दिली, म्हणजे खायला दिलं, पाणी दिलं, खायला दिलं. तर म्हणला, बघा तुम्ही सद्गुरू केलं आहे म्हणून तुम्हाला माझी दया आली. तुमच्या लोकांनी मला हाकलून दिलं असतं, तुमच्या लोकांनी मला हाकलून दिलं असतं. असंच म्हणला, गावगाव मी जाते, 10 घरामध्ये एक जणच म्हणते, ज्यांनी सद्गुरू केलेला आहे तेच म्हणते, या दादा तुम्हाला मी जेवायला देते, पाणी देते, आराम करा, बसा. ज्यांनी सद्गुरू केलेला आहे तेच म्हणतो. म्हणून जीवनामध्ये येऊन नक्कीच सद्गुरू करायचा मुलांनो, मुलींनो, माता बहिणींनो. असं असतं बघा आपल्या जीवनाची कहाणी. आणि मग सासूनं नव्हता केला गुरु, नवऱ्यानं नव्हता केला गुरु, सासऱ्यानं नव्हता केला गुरु. तर मग त्यांचं बोलणं चाललं होतं. तर मग सासूबाई घरामध्ये कधीच असं देवाधर्माचं काहीच करत नव्हती. आणि कुणी भुक्याला आलं, कुणाला पाणी पाहिजे ती देतच नव्हती. आणि तिचा नवरा बी ते काहीच असं दान करत नव्हता. आणि सासऱ्याला तर कसलंच ज्ञान नव्हतं. नुसतं कामामध्ये बिझी, नुसतं पैसा इकडून किती आला, पैसा तिकडून किती आला, सगळं मांडायचं, सगळं लिखापुढी ठेवायची. कुणासाठी करत होता? परिवारासाठी. अहो परिवार काय हे बघा, तुमच्यावर उद्या टाईम आला तर परिवार काय कामाला येणार आहे का परिवार? म्हणजे आता तुमचं समजा तुमची देवाघरी गेले, तिथं म्हणणार आहे का देव, हा तू लय परिवारासाठी केलंस, चल आता तुला सोन्याच्या पायऱ्या आहेत? नाही म्हणणार ना, नाही म्हणणार देव. देव म्हणणार, तू सद्गुरू केलास का? भुक्याल्याची भुकवळी केलीस का? ताण्याल्याची तांदूळ केलीस का? दान केलंस का? कुणावर सहकार्य केलंस का? कुणाला मदत केलीस का? काय पुण्य करून आला माझ्यापाशी तू? असं म्हणली. म्हणून तिने सासूचा पण गुरु केला आणि नवऱ्याला पण गुरु केलं. स्वतःच ती सद्गुरू होती. स्वतः तिने 5 मंत्र बोलून सासूचे कान फुकले, 5 मंत्र बोलून सासऱ्याचे कान फुकले, 5 मंत्र बोलून नवऱ्याचे कान फुकले. बघा त्या पोरीनं एवढं घराचं तिने सोनं केलं. अशा मुली भेटायला नशीब लागते. अशा मुली भेटायला मुलींनो नशीब लागते. म्हणून नाही का, जरी आपल्या पहिल्या जन्मामध्ये आपल्याच्याने काय पाप घडलं आणि काय पुण्य घडलं
ते आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून मी म्हणते की बघा ह्या जन्मामध्ये आपल्याला सगळं समजतंय. तुम्ही मोबाईल काय बघताय? मग मोबाईलमध्ये काय बघताय तुम्ही? अहो देवाचं बघा. कोणी हे बघा देवाचं भजन करतंय, कोणी देवाची कहाणी सांगते, कोणी देवाचं काय काय आहे बघा भगवद्गीता वाचतात. म्हणून माझं म्हणणं आहे की हे बघा मी तर अनाडी अनपढ आहे मुलांनो, माझ्या माता बहिणींनो, तरी देवाने मला ज्ञान दिले. हेच ज्ञान मी तुम्हाला सांगते. सावधान व्हा, सावधान व्हा, सावधान व्हा. आपण आपल्या परिवारासाठी काय करत नाही. आपल्या परिवारासाठी काही बी करतो, वाईट कामं करतो. आपलं परिवार बचवण्यासाठी, आपलं परिवार सुखी राहण्यासाठी. मुलींनो, माता बहिणींनो, आपल्या परिवारासाठी काही बी करतो. कोणी तर परिवार माझं सुखी राहावं म्हणून वाईट कामं करतात. कोणी चोरी करतं, कोणी वाईट काम करतं, कोणी काही बी करतं. मी काय सांगत नाही, मला काय सांगू वाटत नाही. माझ्या तोंडातून शब्द मला काढू नाही वाटत. बरं तुम्ही समजून जायचं. चोरी करतो, वाईट काम करतो, त्याच्यापासून अजून 3 कामं आहेत. बरं मी 3 कामं तुम्हाला नाही सांगत, तुम्ही ओळखून जावा. 3 कामं कोणचे आहेत वाईट वाईट. आपल्या तोंडातून मी नाही काढणार. तुम्ही शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, तुम्हाला सगळी माहिती आहे. पुढचे शब्द काय आहेत ते तुम्ही ओळखून जावा. मी पुढं काय म्हणणार आहे ते पण मी नाही म्हणणार. आपल्या तोंडाने तोंड खराब नाही करायचं. देव म्हणतो आपल्या तोंडाने तोंड नाही खराब करायचं. ते वाईट वाईट शब्द असतात म्हणून आपण काहीच नाही बोलायचं. पण तुम्ही शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, तुम्ही शब्द हे काय आहेत ते ओळखून घ्यायचे. बघा तुम्ही वाठणती करताय तुमच्या परिवारासाठी. उद्या तुमच्यावर तुम्ही समजा देवाघरी गेलात तर तुम्हाला देव विचारणार काय काय पुण्य करून आला तू, काय काय पुण्य करून आला. काय सांगणार? चोरी केली, वाईट काम केलं, अजून लय भलतं काम केलं ते सांगणार देवाला. देवाने ते बघा तुम्ही जे जे काम केले ना, चांगलं केले, चांगलं केले, वाईट केले, अजून त्याच्यापेक्षा वाईट केले, ते सगळं त्यांच्या वहीवर मांडून ठेवलेलं आहे. देवाने सगळं मांडून ठेवलेलं आहे. सगळं मांडून ठेवलेलं आहे. खेळ आपल्या जीवनाचा खेळ आपण काय काय केले ना सगळं मांडून ठेवलेलं आहे. तिथं आपलं परिवार आपल्याला सपोर्ट करायला येत नाही आहे. खाली करते सपोर्ट तरी देवाघरी कोणी नाही येणार. एकलेला जायचं, एकलं आलो, एकल्याला जायचं. देवाला भ्या, कुणाला भिवू नका. तुम्ही देवाला भ्या, कुणाला भिवू नका तुम्ही, तरी देवाला भ्या. मी तुम्हाला मुलींनो, माता बहिणींनो, माझ्या भावंडांनो विनंती करून सांगते, देवाला नक्कीच भ्या. देवापुढं आपलं काहीच चालत नाही. माणसापुढं आपण कसे बी माणसाला रगडतो. खरं असलं तरी त्याला खोटं मानतो. जे खरं बोलतं त्याला खोटं मानतो, जे खोटं बोलतं त्याला खरं मानतो. पर हे आपण गोल चक्कर करतो. आपल्या जीवनाचं गोल चक्कर आपणच करतो, आपणच करतो, आपणच भरतो. म्हणून हे बघा जेवढं बी देवाचं नाव हे आपल्या तोंडामध्ये येईल ना ते तुम्ही भाग्यवान आहेत. म्हणून मी माझ्या लाईव्हमध्ये जय कृष्ण, जय श्रीराम, जय सीताराम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मी म्हणत राहते. भले आपल्याला कोणी हसू, अगर आपल्याला बघून शिनी कुणाला चांगलं वाटू, आपल्याला बघून शिनी असं तसं वाटू, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण चांगलं कर्म करायला लागलोत ना, आपण कोणाच्या बापाला भ्यायचं आहे का? आपण आहे बघा रात दिवस काम करून आपण घर चालवतो.
नको आपल्याला फुकटचं कुणाचं, नको रे देवा. जेवढं आपला देव देईन त्याच्यामध्ये आपण चालवत राहायचं, चालवत राहायचं, चालवत राहायचं, चालवत राहायचं. जसा देव ठेवून तसं आपण राहायचं. मुलींनो, ह्याच्यामध्ये आपली भलाई आहे. हे बघा, जर तुम्हाला देवापुढं जायचं आहे ना, तर चांगलं कर्म करा. आणि हे बघा, मी काय तुम्हाला बोलते तसं जायचंच आहे ना. एक दिवस आलो ह्या धर्तीवर, ही धरती सोडून एक दिवस देवापुढंच जायचं आहे आपल्याला. देवाचीच आपल्याला साथ आहे. म्हणून हे बघा, देवाचं जेवढं बी नाव घेता ना तुम्ही, तेवढं तुमच्यासाठी लई चांगलं आहे. कुणी हे बघा कोणाच्या सरणामध्ये उडी मारत नाही आहे. 4 दिवस रडतात, पडतात, खात नाहीत, पेत नाहीत, पण ह्या पोटाच्या आगीला सगळं खावं लागतंय. पोटाची आग आहे ना, पोटाच्या आगीपेक्षा काहीच कोणचीच आग नाही आहे. पोटाची आग आहे ना, पोटात आग पडली ना, शिळे तुकडे पण खाऊ असं असते मुलींना. म्हणून माणूस म्हणते ना, खाऊन माजावा, टाकून नाही माजावा. रामकृष्ण हरी. मुलींनो, माझे जरा पण तुम्हाला मी मेहनतीनं येडो बनविलेला आहे. रात्रीच्या एवढा उशीर झालेला आहे. मी येडो माझ्या मेहनतीनं बनवते. माझे डोळे सुजलेले असतात, तरी पण मी आपल्याला नसते टाकायला. 2 दिवस झालं येडोच नव्हतं टाकायला. काय मला येडो करायला जमाना. काय मी जरा अडचणमध्ये असते ना, म्हणून मला येडो मोठा करायला जमत नाही आहे. आपलं बारीक करते, आपलं गाण्याबिण्यावर टाकते, 4 शब्दावर टाकते. मुलींना रामकृष्ण हरी. मी जे बोलते ना, तुम्ही कोणी पण येडो बघत असलात ना, तर तुम्ही समजून जावा मी कशाबद्दल येडो केलं आहे ते. हे बघा, आपण आपल्या परिवारासाठी कसे बी कामं करतो, वाईट करतो, त्याच्यापेक्षा वाईट करतो, त्याच्यापेक्षा वाईट करतो. पण हे कामं कोणीच करू नका. हे स्वतःलाच भोगावं लागतं. हिच्या करी कोणीच नाही आहे. ह्याचं वाटून कोणीच घेणार नाही. हे आपण जे पाप करतो, हे करतो, ते करतो, हे कोणीच नाही वाटून घेणार. आपले मुलं असू द्या, आपले मुली असू द्या, आपलं परिवार असू द्या, म्हणणार तू केलंस तूच भोग. कुणी नाही आपल्यासमोर येणार. आणि त्या टायमाला आपल्याला देवापुढं तोंड राहत नाही. त्या टायमाला कुठं पळायचं, नंतर कुठंच पळायला जागा नाही. सत्याचा मार्ग तेच आहे. सत्याने चाला, सत्याने बोला, मेहनत करा, पैसा कमवा. पण खोटं नाटक करून पैसा पण नको कमवायला, कोणाचे 4 पैसे पण नको आपल्याला. आपल्या मेहनतीचं जेवढी मेहनत होईल तेवढं करत राहावा. त्याच्यामध्ये हे बघा, ह्या जीवनाची भलाई आहे. त्याला मग अर्थच आहे ना त्याचा. पाप करोनी खैऱ्या बैऱ्या झाला रे. आणि जेव्हा काळ येतंय त्या टायमाला काही कळत नाही रे. जेव्हा आपल्या पुढं काळ उभा राहतो ना या यमाचा, त्या टायमाला आपल्याला काही कळत नाही बरं का. म्हणून नाही, चांगलं जगा. देवाने जीवन दिले, चांगलं जगा. ज्या टायमाला यम आपल्याला नेतेत ना ओढून, त्या टायमाला वाटते की चांगलं कर्म केलं असतं तर आज हे दिवस आले नसते. रामकृष्ण हरी. मुलांनो, हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. ठेवते. सदाही सुखी राहावा. लाईक करत जा. मी पण सगळ्यांच्या व्हिडिओला लाईक करते. पाप करूनी पापामध्ये ना आपल्याला नाही पडायचं आता देवा रे. पापामध्ये नाही पडायचं देवा रे. पापाचं भागीदार नाही बनायचं देवा रे. पुण्य करूनी देवापाशी जायचंय आपल्याला कधी ना कधी रे. चला, रामकृष्ण हरी. मुलांनो, नमस्कार.